या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। नाशिकच्या येवल्यातील चिचुंडी बुद्रुक येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री 2 ते 3 ठिकाणी धाडसी चोऱ्या करून 3 लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज चोरून नेला आहे। येवला तालुक्यातील चिचुंडी बुद्रुक येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3 ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करून अंदाजे 2.5 तोळे सोनं, 10,000 रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे। रात्री 1:30 वाजेच्या दरम्यान रायतेवीट भट्टी नजीक राहणाऱ्या भरत ढोले यांच्या घराची कुलूप तोडून चोरट्यांनी शेडच्या घरातून प्रवेश करत लाकडी कॉटमध्ये असलेले त्यांच्या पत्नीच्या अंदाजे 2 तोळे वजनाची गळ्यातील दागिन्यांची पिशवी व भरत ढोले यांच्या खिशातील अंदाजे 2,000 रुपये पर्यंतची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली। दुसऱ्या घटनेमध्ये धुळगाव फाटा रोड नजीक राहणारे नितीन मडवई हे परिवारासोबत घराबाहेर झोपलेले असताना चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहे। दरम्यान एकाच रात्री झालेल्या या 2 ठिकाणच्या चोऱ्यांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। दोन्ही कुटुंब बांधकाम, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे असून चोरीच्या घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान येवला शहर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी पोलीस हवालदार भवर गायकवाड यासह राहुल राजगुरू, पोलीस पाटील मनोहर गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी चिचोंडी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। मी चिचुंडी येथील रहिवासी भरत ढोले। आम्ही रात्री बाहेर टारलीमध्ये झोपलेलो होतो। ज्यावेळेस अंदाजे 2-2:30च्या दरम्यान मला जाग आली। जाग आल्यानंतर जेव्हा मी बघितलं की लाईट विझलेला आहे, मग आम्ही येऊन बघितलं तिकडे कुलूप तोडून चोरट्यांनी माझ्यावाल्या घरामध्ये बायकोचे दागिने ठेवलेले होते क्वाटमध्ये। त्याच्यातून त्यांनी 2 तोळ्याच्या आसपास दागिने आणि 1,000-1,200 रुपये असे खिशामध्ये ठेवलेले पैसे चोरीला गेले। मी हातावरती पोट भरतोय माझंवालं। मी बांधकाम, प्लॅस्टर हे काम करतोय मी, आणि हे काम करून मी थोडे पैसे जमा करून हे दागिने केलेले होते, आणि हे दागिने चोरट्यांनी चोरून नेलेले। तर सादर माझं असं म्हणणं आहे की पोलिसांनी चोरट्यांना पकडून जे दागिने सापडून आणि मला काहीतरी साथ द्यावी अशी माझीवाली विनंती। रहिवासी नितीन सोपान मडवई। मी, माझी मंडळी आणि मुलगा आम्ही बाहेर झोपेलो होतो। रात्री 2-2:30च्या दरम्यान कुलूप तोडून आमच्या घरात प्रवेश केला चोरांनी, आणि त्यांच्यातले रोख रक्कम, काही थोडंफार सामान गेलेले आमचं पूर्ण पेट्या उचकून घेतल्या त्यांनी। आधार कार्ड, बँकेचं पासबुक इकडं फेकेलं होतं साईडला। ती जाऊन आम्ही सकाळी पाहिलं, पेट्यामध्ये असलेलं दागिने गेले काही आमच्यावाले, तेव्हा त्याच्यामुळं। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाते। एक वेळ अवश्य भेट द्या। क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला।